नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतल्या पहिल्या धड्याचा चौथा भाग. या धड्याचं नाव आहे भौमितिक रचना. तर चला सुरू करूया या चौथ्या भागाला. यात दिले आहे त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण काढणे. म्हणजे त्रिकोणाच्या दोन बाजू दिल्या आहेत आणि त्यातून एका कोणाची व्हॅल्यू किंवा एका कोणाचे मोजमाप आपल्याला दिले आहे. तर अशावरून आपल्याला त्रिकोण बनवायचा. पण यामध्ये पाहू शकता आपल्याला ही जी तिसरी बाजू आहे ती दिलेली नाही. तर कसे काढायचे ते पाहू. तर एक उदाहरण घेतले. त्रिकोण PQ असा काढा की PQ ची लांबी 5.5 सेंटीमीटर आणि P वरती कोन दिलाय 50 अंशाचा आणि PR ची लांबी दिली आहे 5 सेंटीमीटर इतकी. तर ही आहे कच्ची आकृती. या कच्च्या आकृतीसारखाच आपण पक्की आकृती किंवा पक्के चित्र आपण काढू. तर ह्या आहेत त्याच्या पायऱ्या. तर पहिल्यांदा कच्च्या आकृतीप्रमाणे रेख PQ हा 5.5 सेंटीमीटर लांबीचा पाया घेतला आणि किरण PG असा काढला की तो बरोबर GPQ हा 50 अंशाचा कोन बनवतो. कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक P वर ठेवून PG वरती कंस काढला, ह्या किरण PG वरती, आणि त्या छेदन बिंदूला R नाव देऊन बिंदू Q व बिंदू R जोडला आणि त्याप्रमाणे आपल्याला अपेक्षित असलेला PQR हा त्रिकोण तयार झाला. तर चला या पायऱ्यानुसारच आपण आता चित्र बनवू. तर सुरुवातीला एक PQ लांबीची आपली रेषा घेतली, तिची बरोबर लांबी 5.5 सेंटीमीटर ठेवली आणि P वरती कोन मापक ठेवून 50 अंशाच्या समोर एक बिंदू ठेवला आणि त्या बिंदूवरून जाणारी एक रेषा काढली. आता पुढे जाऊन त्याच बिंदूला आपण नाव दिले G. आता एक काम करू, या PG किरणावरती आपल्याला 5 सेंटीमीटर इतके अंतर घेऊन एक कंस काढायचा होता. तो आपण काढला, ज्यामध्ये कंपासचे लोखंडी टोक P वरती ठेवून पेन्सिल त्या दोघांमध्ये अंतर 5 सेंटीमीटर घ्यायचे आणि इथे एक कंस काढायचा. आता हा कंस काढा. या कंस काढल्यानंतर बरोबर इथे जो छेदनबिंदू भेटेल त्याला R नाव देऊन बरोबर या छेदनबिंदूपासून Q पर्यंत एक रेषा काढा आणि अशा प्रकारे आपला झाला PQR हा त्रिकोण तयार. आता हाच त्रिकोण आपण खालच्या बाजूला घेऊ शकतो जर आपण कोन मापक आपण खाली ठेवले तर, आणि आपण किरणे ह्या PG वरती असं खाली काढायचा आणि QR ने आपण त्याला जोडायचा. आता आपण सोडूया सराव संच 3. यामध्ये दिलाय पहिला प्रश्न, खालील दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा. ज्यामध्ये त्रिकोण MAT दिलाय, त्यात MA ची लेंथ किंवा बाजू दिली आहे 5.2 सेंटीमीटर. आपल्याला M मेजर अँगल A म्हणजेच ह्या कोनाचे मोजमाप दिले 80 अंशाचे आणि लेंथ AT दिलाय 6 सेंटीमीटर इतका. तर आपण काम करू. पहिले याचे एक छोटीशी कच्ची आकृती काढून घेऊ, ज्यामध्ये लक्षात ठेवा नेहमी जितकी लांबी मोठी ती त्याचा पाया असतो. नंतर A वरती आपल्याला अंशाचा कोन दिलाय 80 अंशाचा, त्याच्यावरती बरोबर 5.2 सेंटीमीटर इतके अंतर घेऊन एक कंस काढून तिथून बरोबर इथे किरण येईल, त्या किरणाला छेदून जाणारा बिंदू असेल, तिथून मग इथे T पर्यंत एक रेषा काढायची. तर आपण आता काढूया पक्की आकृती. तर पहिले AT काढली, जी लांबी आहे 6 सेंटीमीटर इतकी. नंतर कोन मापक घेतला, 80 अंशाच्या बरोबर वरती एक टिंब काढला किंवा आपण म्हणू शकतो की एक ठिपका काढला, बिंदू काढला आणि त्यातून जाणारी एक रेषा काढली आणि त्या रेषाला किरण काढले आणि त्या किरणाला वरती जाऊन G हे नाव दिले. आता काम करूया. A वरती लोखंडी कंपास लोखंडी टोक ठेवा. लोखंडी टोक आणि पेन्सिल या दोघांमध्ये 5.2 सेंटीमीटर इतके अंतर घेऊन बरोबर या AG किरणावरती एक कंस काढा. आता कंस ज्या किरण AG ला छेदतो बरोबर त्या छेदनबिंदूपासून T पर्यंत एक रेषा काढा आणि अशा प्रकारे त्या बिंदूला नाव दिलं M आणि आपल्याला भेटला MAT हा त्रिकोण. दुसरा प्रश्न, त्रिकोण NTS मध्ये M अँगल T म्हणजेच काय, T चे आपल्याला मोजमाप दिले 40 अंशाचे आणि NT आणि TS या दोघांचं मोजमाप 5 सेंटीमीटर इतके सेम ठेवले आहे. तर आपल्याला त्रिकोण बनवायचा आहे. तर पहिल्यांदा दोघांची लांबी 5 असल्या कारणाने आपण NT किंवा TS कुठलाही खाली पाया घेतला तरी चालेल. तर आपण कच्च्या आकृतीमध्ये TS ही आपण कच्ची आकृतीमध्ये पाहिलं तर TS ही पाया घेतला, तर इथे आपण TS नावाचा पाया घेऊ, ज्या दोन बिंदूला आपण T आणि S नाव देऊ आणि 5 सेंटीमीटर त्याचे अंतर असेल. आता आपल्याला T वरती आपल्याला कोनाचा अँगल दिलाय, कोनाचे मोजमाप दिलाय ते 40 अंश सेल्सिअस. आता तुम्ही पाहू शकता इथे T वरती कोनाचे मोजमाप दिले आहे ते 40 अंशाचे आहे. तर बरोबर कोन मापक घ्या, 40 अंशासमोर आपल्याला एक बिंदू ठेवा आणि त्या T पासून बिंदूवरून जाणारी एक किरण काढा आणि त्यालाच पुढे G नाव देऊ बिंदू घेऊन. आता काम करूया.
आपल्याला 5 सेंटीमीटर इतके अंतर कंपासमध्ये घ्या, कंपासचे टोक आणि पेन्सिलमध्ये घेऊन बरोबर टी वरती आपल्याला लोखंडी कंपासचे लोखंडी टोक ठेवा आणि पेन्सिलने वरती एक कंस काढा. जो कंस या किरणाला जेव्हा छेदून जाईल त्या छेदन बिंदूपासून एस पर्यंत आपल्याला एक रेषा काढायची आहे आणि ती रेषा काढल्यानंतर त्या बिंदूला आपण नाव देऊ एन. अशा प्रकारे आपला हा झाला त्रिकोण एनटीएस तयार. आता पहा, आपल्या ह्या प्रश्नामध्ये दिलाय त्रिकोण एफयूएन मध्ये लांबी दिली आहे एफयू ची 5 सेंटीमीटर, यूएन ची दिली 4.6 सेंटीमीटर आणि यू वरती आपल्याला कोणाचे माप दिलंय 110 एवढे. तर पहिली कच्ची आकृती बनवली. आता सगळ्यात जास्त लांबी एफयू ची असल्यामुळे एफयू झाला आपला पाया. आता यू वरती कोनमाप ठेवून बरोबर 110 अंशाचा म्हणजे 110 अंशाला इथे तिथे आपण बिंदू ठेवून त्यातून जाणारी एक किरण काढली. आता यूएन वरती आपल्या 4.6 सेंटीमीटर इतके अंतर पाहिजे. मग कंपास लोखंडी टोक या यू वरती ठेवा आणि त्या दोघांमध्ये म्हणजे पेन्सिल आणि कंपासच्या टोका लोखंडी टोकामध्ये 4.6 सेंटीमीटर इतके अंतर घेऊन बरोबर एक कंस काढला या किरणावरती आणि त्यानंतर जिथे हा कंस ह्यांना छेदून गेला तिथून रेषा काढली एफ पर्यंत आणि त्या छेदन बिंदूला आपण नाव दिले एन. तर अशा प्रकारे आपला झाला एफयूएन हा त्रिकोण तयार. आता चौथा प्रश्न आहे त्रिकोण पीआरएस मध्ये आरएस ची लांबी आहे 5.5, आरपी ची लांबी आहे 4.2 आणि आर वरती आपल्याला कोणाचे अँगल दिलाय किंवा कोणाचे मोजमाप दिले ते आहे 90 अंशाचे. तर ज्याची लांबी सगळ्यात मोठी तो झाला पाया म्हणजे आर एस आपला पाया लिहिला. त्यानंतर बरोबर आर वरती कोनमापक ठेवून 90 अंशावरती आपल्याला काय काढायचं आहे एक टिंब ठेवूया म्हणजे जेणेकरून बरोबर या आर पासून या टिंबामधून जाणारी एक रेषा काढता येईल. त्यापुढे आता आर वरती लोखंडी टोक ठेवा कंपासचं आणि लोखंडी टोक आणि पेन्सिल में 4.2 सेंटीमीटर के अंतर घेऊन इथे एक कंस काढा. आता कंस जिथे छेदून जातो त्या छेदन बिंदूपासून एस पर्यंत एक रेषा जोडा आणि त्या छेदन बिंदूला नाव द्या आपले पी हे नाव आणि अशा प्रकारे आपला पीआरएस हा त्रिकोण तयार होतो. तर आज आपण काय शिकलो? समजा आपल्या त्रिकोणाच्या दोन बाजू दिल्या असतील आणि एखाद्या बाजूवरती किंवा एखाद्या बिंदूवरती आपल्याला जर कोन दिला असेल तर अशा प्रकारे आपण त्याचा त्रिकोण बनवू शकतो. कशाने? कंपासच्या आणि कोनमापकाच्या सहाय्याने. तर चला असंच अभ्यास आपण पुढच्या भागात करणार आहोत. आता आपण इथेच थांबू. तोपर्यंत धन्यवाद.